अशा प्रकारची कोशिंबीर किंवा रायता तुम्ही रोजच्या जेवणासोबत बनवू शकता. इझिली एकदम सोपी पद्धत आहे आणि मस्त टेस्ट लागते. आणि तर दही घ्यायचं याच्यासाठी आपल्याला गोड दही घेतलेलं आहे. गोड दही त्याच्यामध्ये थोडी मिरची टाकलेली आहे. गोड दह्याला जे आहे ब्लेंड करून घेतलेलं आहे थोडं, आणि बारीक चिरलेल्या मिरच्या, नंतर कांदे जे आहे लंबे लंबे स्लाईस केलेले आहे. नंतर मग जे आहे शिमला मिरची घेतलेली आहे. तुम्ही याच्यामध्ये काकडी, मुळा, गाजर तुमच्याकडे जे पण असेल ते तुम्ही टाकू शकता. नंतर टाकलेली आहे थोडी कोथिंबीर. नंतर मग थोडं मीठ टाकायचं आहे स्वादानुसार आणि थोडं साखर. हे गोड दही आहे म्हणून मी साखर कमी टाकलेली आहे. आणि याला छान मस्त अशा प्रकारे तुम्ही ब्लेंड करू शकता. तुमच्याकडे जर असा ब्लेंडर नसेल तर तुम्ही बारीक बारीक छान चॉप करून घ्यायचे आहे. गाजर, काकडी जे पण आहे, कांदा वगैरे सगळं बारीक बारीक नंतर त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता आणि इझिली असं बनवू शकता. मस्त लागतो, खूप टेस्टी लागतं. तर फॉलो करा, लाईक करा.